जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। दासांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे। माझ्याकडून आपल्या सर्वांना जय सद्गुरू। मित्रांनो, जेव्हा तुमचं मन अस्वस्थ आणि विचलित असेल ना, तेव्हा काय करायचं हे सद्गुरू कृपेने आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, यावरती एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे मौन धारण करणे आणि अखंड मुखामध्ये भगवंताचे नाव घेणे। मित्रांनो, साक्षात परमेश्वर या विश्वाची चिंता व्हायला बसलेला आहे। त्यामध्ये तुमच्या माझ्यासारख्यांचं दुःख हे त्याच्यासाठी काहीच नाही। देव आपली परीक्षा घेत असतो। जेव्हा दुःख आपल्यावरती येतं तेव्हा मात्र आपल्या मुखामध्ये अखंड श्रीरामाचे, त्या भगवंताचे नाव हे निघत असते। मात्र जेव्हा परिस्थिती बदलते, जेव्हा सुख आपल्या वाटेला येतं, तेव्हा आपलं नाव, त्या भगवंताचं नाव घेणं आपण कमी करतो। याची जर तुम्हाला प्रचिती घ्यायची असेल तर पाहावे आपणासी आपण। म्हणजेच तुम्ही लोकांचा तर अनुभव नाही घेऊ शकत की समोरचा व्यक्ती दुःखामध्ये किती नामस्मरण करत होता आणि सुखामध्ये किती नामस्मरण करत होता। तुम्ही आपल्यावरूनच अनुभव घ्या की आपण किती नामस्मरण करत होतो दुःखाच्या वेळी आणि सुखाच्या वेळी आपण किती नामस्मरण करतोय। जसं आपण दुःखाच्या वेळी बेंबीच्या डेटापासून आपण त्या भगवंताचं नाव घेतो, तसं सुखामध्ये घेतो का? पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती ही कायम बदलत असते। जेव्हा तुम्ही दुःखात असाल तेव्हाही तुमच्या मनामध्ये हे वाक्य असलं पाहिजे की ही परिस्थिती निघून जाईल, आणि तुम्ही जेव्हा सुखामध्ये असाल तेव्हाही हे वाक्य तुमच्या लक्षात असलं पाहिजे की हेही दिवस निघून जातील। आणि या दोन्ही परिस्थितीमध्ये अखंड भगवंताचे नाव हे आपल्या मुखावाटून निघाले पाहिजे। दासांनो, जर तुम्ही अखंड श्री सद्गुरूच्या नामस्मरणामध्ये राहिलात तर तुमचं मन कोणीही तोडणार नाही, कारण तुमच्या मनावरती ताबा हा सद्गुरूंचा असेल, तुमच्या मनावरती सद्गुरूंचा धाक असेल। मित्रांनो, हे कलियुग आहे। या कलियुगामध्ये लोक तुम्हाला तेव्हाच इज्जत देतील, तेव्हाच तुम्हाला भाव देतील, तुमची वाहवा करतील जेव्हा त्यांचं काम हे तुमच्याकडे असेल किंवा त्यांचा तुमच्यामध्ये काहीतरी स्वार्थ असेल। तेव्हा अशा व्यक्तीपासून सावध राहा। म्हणून कुणाशी कसं वागावं हे आपल्या बुद्धीप्रमाणे ठरवावं। आणि तुम्हाला एक गोष्ट माहीतच आहे, बुद्धी देणं हे भगवंताचे काम आहे। मित्रांनो, या भागातून तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुमचं दुःख असेल किंवा तुमचं सुख असेल, हे तुम्ही देवापुढे मांडत चला, त्या देवाला सांगत चला। तुमचा आनंद कोणासमोर व्यक्त करत बसू नका, तुमचं दुःख कोणाला सांगत बसू नका। जो काय तुमचा आनंद आहे, दुःख आहे, ते त्या भगवंताला सांगत चला। कारण ज्यावेळी आपण दुःखी असतो त्यावेळेस आपण देवाचा धावा करतो, आणि जेव्हा आपण सुखी असतो तेव्हा आपण आनंद साजरा करतो। तो आनंद आपण सगळीकडे सांगत बसतो, त्यापेक्षा तो आनंद देवाला सांगा आणि सर्वत्र सांगत बसण्यापेक्षा नामस्मरण करा। मित्रांनो, नामस्मरण केल्यामुळे अशी शक्ती प्राप्त होते, एक अशी वेळ येते नामस्मरण केल्यानंतर की ज्या वेळेस तुम्हाला सुख हे पण तुम्हाला नॉर्मल वाटू लागतं आणि दुःख हे पण तुम्हाला नॉर्मल वाटू लागतं। मित्रांनो, दुःखामध्ये मौन धारण करा, अखंड सद्गुरूचे नाव हे मुखात ठेवा आणि चांगले कर्म करत चला। विसरून जा बाकी सर्व काही। वेळ आल्यानंतर त्या कर्माचं फळ हे तुम्हाला नक्की भेटणार आहे। मित्रांनो, कोणतीही इच्छा ही पूर्ण नाही झाली तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो। त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणे, मौन धारण करणे हे योग्य आहे। सद्गुरू सांगतात, ज्या माणसापाशी धैर्य नाही तो माणूस कधीही पुढे जाऊ शकत नाही। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। अजून एकदा सर्व दासांना माझा जय सद्गुरू।